स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 28। नमस्कार जज मॅडम, माझं नाव कंचन। मी पियुषची खूप आधीपासूनची मैत्रीण। आधी मैत्रीण होते, मग त्यानंतर प्रियसी आणि आता आता आमचं नातं खूप पुढे गेलं आहे। कंचन कसंबसं खाली मान घालून बोलू लागली। हे सर्व पियुषच्या लग्नाआधी ठीक होतं, पण पियुषच्या लग्नानंतरही आमचं हे नातं असंच पुढे जात राहिलं। कदाचित कायद्याने गुन्हाच म्हणावं लागेल आणि काही अशी पियुष इतकीच मी देखील मोनिकाची तितकीच गुन्हेगार आहे आणि आमच्या या वागणुकीला मोहिनी तर बिचारी कसं काय इतकं सर्व सहन करत आली याचंच मला आता नवल वाटायला लागलंय। पियुष आणि मी खूप आधीपासूनच एकमेकांवर प्रेम करतो। आजही आमच्यात तितकंच प्रेम आहे। पियुष हा खूप चांगला आहे मॅडम, पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात खूप बदल झालाय। त्याचं हे बदललेलं रूप मलाही समजत नाहीये, पण तो जे काही करतोय त्यावरून आमचेही हल्ली खूप भांडण होत असतात। त्याचं आणि मोहिनीचं लग्न ठरलं तेव्हाच मी खूप भांडण केलं होतं त्याच्यासोबत, कारण मी त्याला नाही कोणासोबत बघू शकत। पण त्याने मला वचन दिले होते की तो मला कधीच अंतर नाही देणार, कधीच मला एकटं नाही सोडणार आणि त्याने त्याचे शब्दही पाळले। तो मोहिनीसोबत लग्न केल्यानंतरही माझ्याकडेच येऊन राहायचा। अगदी 2-2, 4-4 महिने। आम्ही कायद्याने पती पत्नी नसलो तरी आमच्यातलं नातं हे पती पत्नीपेक्षा अजिबात वेगळं नाहीये। पियुष त्याच्या आई वडिलांना मोहिनीच्या भरोशावर टाकून माझ्याकडेच येऊन राहायचा। मोहिनीने कधी त्याच्यावर लक्ष ठेवू नये, त्याला उलट विचारांनी करू नये म्हणून तो तिला सतत खोटं कारणे द्यायचा की तो 2-2, 4-4 महिने गुजरात बाहेर तर कधी भारताबाहेर आहे। कंचनने जज मॅडमला सर्व काही सांगून टाकले। आजवर पियुषने मोहिनीला काय काय त्रास दिला, कसं तिच्यावर हात उचलला, कसं तिला वारंवार मारहाण करत होता, कसं झोपेच्या गोळ्या देऊन तिची विचारशक्ती बधीर करायची तो प्रयत्न करत होता आणि शेवटी कंचनने एक अशा गोष्टीचा उल्लेख केला की ते ऐकून तर मोहिनीचे आणि तिच्या आई वडिलांचे हात शिवशिवतच होते की आता जाणून पियुषला मारून मारून विचारावं की का केलंस असं। जज मॅडम, मोहिनी पियुषच्या बाळाची आई होणार होती, पण पियुषला तिच्यापासून हे बाळ नको होतं म्हणून त्याने एकदा प्रेग्नन्सीमध्ये मोहिनीला ताप आला होता, तेव्हा तिच्या तापाच्या मेडिसिन्समध्ये अबॉर्शनच्या मेडिसिन्सही एकत्र केल्या होत्या। तापाच्या मेडिसिन सांगून सांगून त्याने तिला 2 दिवस त्या मेडिसिन खायला घातल्या आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिचं मिसकॅरेज झालं आणि शटअप एकदम चूप, हां, एक शब्दही पुढे बोललीस ना तर याद रख। पियुष त्याच्या जागेवरून अतिशय रागात आणि चवताळलेला उठून कंचनच्या अंगावर धावून गेला, पण त्याला लगेच तिथे उभे असलेले 2 शिपाई यांनी आवरले। त्याचे दोन्ही हात धरून त्याला जबरदस्ती त्याच्या जागेवर नेऊन बसवलं। तो अजूनही कंचनकडे अतिशय रागात बघत होता, पण आता त्याला जास्त तमाशा करता आला नसता तर सरळ सरळ जेलमध्ये जाऊन बसावं लागले असते असं त्याच्या वकिलांनी त्याला सांगितल्यावर तो थोडा नरमला आणि गप्प त्याच्या जागेवर बसला। कंचन पियुषचं असं वागणं बघून विचारात हरवली। पियुषचं असं अंगावर धावून येणं तिच्या जिव्हारी लागलं। आजवर त्याच्यासाठी काय नाही ते केलं आणि आज त्याचं एक खरं रूप जगासमोर काय आणलं तर तो सरळ सरळ आपल्या जीवावरच उठला। ती पुढे बोलू लागली, मोहिनीचं बाळ या जगात येण्याआधीच पियुषने ते मोहिनीपासून हिरावून घेतलं। तिला तेव्हाही खूप त्रास झाला होता, पण बिचारी त्यातूनही कशी तरी सावरली। मला जे काही बोलायचं होतं ते बोलले, बाकी यानंतर सर्वस्वी निर्णय हा मोहिनीचाच असेल आणि निकाल हा कोर्टाचा असेल। पण मी मोहिनीला फक्त एकच विनंती करू इच्छिते की तिने पियुषला होईल तितक्या लवकर माफ करावं, कारण काहीही झालं आणि कसंही असलं तरी पियुष आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो। मी आधीही पियुषवर जितकं प्रेम करत होते तितकंच प्रेम आजही करते। तो मनाने खरंच खूप चांगला आहे। त्याची ह्या लग्नाला इच्छा नसताना त्याला जबरदस्ती ह्या लग्नास भार पाडलं गेलं आणि त्यानंतर त्याच्याकडून अशा अनेक चुका वारंवार घडत गेल्या आणि बिचारी मोहिनी, तिची काहीही चूक नसताना तिला मात्र ह्या सर्व गोष्टींना त्रास सहन करावा लागला। मी मोहिनीची अगदी मनापासून माफी मागते। मोहिनीकडे बघून कंचनने हात जोडले, डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू तरळले होते। तिला मोहिनीकडे बघायला देखील खूप खजील वाटत होतं। मोहिनीच्या नजरेला नजर देऊन बोलणं तिला नाही जमलं। तिचं सर्व बोलून झाल्यावर तिला जज मॅडमने खाली जाऊन बसायला सांगितलं। मोहिनीला तिच्या बाळाचा खुनी आज मिळाला होता। तिच्यावर झालेल्या सर्व अत्याचारांचा तिला विसर पडला होता, पण बाळाच्या नावाने उल्लेख झाल्यामुळे ती खूप दुखावली गेली होती। ती आज पियुषवर नख खिशांत चवताळली होती। कंचन जरी तिला पियुषला माफ करायला सांगितलं होतं,
पण आता तिचं मन आणि तिच्यातली एक आईचं रूप तिचं ऐकायला आज अजिबात तयार नव्हतं. मिस कंचन, तुम्ही कोर्टात अतिशय योग्य वेळेवर येऊन कोर्टाची कारवाई स्थगित करून जे काही जबाब दिला आणि जे काही सत्य सर्वांसमोर मांडलं त्यासाठी तुम्हाला कोर्टाकडून तुम्ही आजवर केलेल्या चुकीच्या कार्यप्रती माफी देण्यात येत आहे. पण मोहिनीने ठरवलंच तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते, कारण तुम्हीही तिला झालेल्या त्रासांसाठी शिक्षेचे पात्र आहात. हो मॅडम, मलाही माझी चूक कळून गेली आहे. मी मोहिनीची गुन्हेगार आहे आणि ती देईल ती शिक्षा मी भोगायला पण तयार आहे, कारण तिच्यासोबत आजवर जे काही घडून गेलंय ते नव्याने परत कधी भरून नाही काढता येणार. म्हणून मी तिची पुन्हा एकदा माफी मागते. कंचनने खाली मान घालून जागेवरच उभं राहून मोहिनीचे हात जोडून पुन्हा एकदा माफी मागितली. मोहिनीला तर अजूनही धक्काच बसलेला होता की स्वतःच्याच बाळाचा जीव घेणारा माणूस त्या बाळाचाच बाप कसा काही असू शकतो. पण कंचनने ऐन वेळी येऊन आज जे काही केलं होतं त्याचे उपकार ती कधीही फेडू शकणार नव्हती. म्हणून मोहिनीने कंचनला माफ तर केलंच, पण तिने आज तिची ऐन वेळी जी मदत केली होती त्यासाठी मोहिनीने तिचे आभार पण मानले. सर्व बाबी लक्षात घेता आणि मिस कंचन यांना ऐन वेळी येऊन जबाब ऐकून एकंदरीत ही केस अंतिम निर्णयावर येऊन ठेपली आहे. मिस्टर पियुष देशमुख यांना मोहिनीवर केलेल्या अत्याचारांसाठी आणि त्यांना न कळतपणे गर्भपात करण्याच्या मेडिसिन देऊन गर्भपात केल्याच्या चुकीमुळे आणि कंचन या मुलीसोबत लग्नानंतरही विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे कोर्ट तुरुंगवासाची शिक्षा देत आहे. तसेच मिसेस मोहिनी यांचे वडिलांचे लग्नासाठी खर्च झालेली रक्कम त्यांना भरून मिळावी म्हणून मिस्टर पियुष यांनी त्यांना रोख रक्कम 10 लाख रुपये द्यावेत व मिसेस मोहिनी यांच्या पुढच्या भविष्यासाठी घटस्फोट पोटगी म्हणून त्यांच्या नावे रोख रक्कम 10 लाख रुपये द्यावेत. यानंतर मिस्टर पियुष यांचे आई वडील यांनीही मोहिनीचा जो मानसिक छळ केला आहे त्यासाठीही ते देखील शिक्षेस पात्र आहेत, पण त्यांना मात्र त्यांच्या वयाच्या मान्यतेनुसार अधिक शिक्षा देणं हे उचित नसल्याने 1 महिना तरी तुरुंगवासाची शिक्षा सुनावत आहे. तसेच त्यांनी मोहिनी व तिच्या आईवडिलांची देखील ह्या अमानवीय कृत्यासाठी क्षमा मागावी. आजपासून मिसेस मोहिनी ह्या आणि मिस्टर पियुष हे पती पत्नी नसून एक विभक्त व्यक्तिमत्व म्हणून ग्राह्य राहतील. आजची कोर्टाची कारवाई संपन्न करण्यात येत आहे. सर्व झाल्यानंतर जज निघून गेले. कोर्टाच्या त्या एका कक्षेतून पियुषला पोलीस घेऊन जाऊ लागले, पण त्याने पोलिसांना विनवणी करून मोहिनीला शेवटचं भेटण्याची विनंती केली. तसंही आता सर्व संपल्यातच जमा होतं. पियुषचा चेहरा पडलेला होता, डोळ्यात अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती. त्याला त्याच्या आईवडिलांबद्दल आज खूप राग दाटून आला होता. त्याच्यावर हे लग्न थोपवण्यात आलं होतं आणि त्या लग्नाचा अखेर आज शेवट झाला होता. पियुष मोहिनीसमोर येऊन हात जोडून माफी मागत होता. त्याने तिला ही केस मागे घे म्हणून अजिबात विनवले नाही. त्याला ही आजची शिक्षा जणू योग्यच वाटली होती. त्याने मोहिनीजवळ येऊन जसे कर्म तसे फळ हे एक वाक्य बोलून दाखवलं. डोळ्यातून टपटप अश्रू वाहत आले. पियुषमधला कृततावादी माणूस आज गळून पडला होता. काय बोलावे त्याला सुचत पण नव्हते. त्याने फक्त मोहिनीला जमलं तसं प्लीज मला माफ कर म्हणून हात जोडले होते आणि मोहिनीच्या पुढील आयुष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. मोहिनीने त्याला पटकन माफही केलं. त्यावर पियुषने तिचे हात जोडून आभार मानले आणि पुढे जायला निघाला. तितक्यात थांबा मिस्टर पियुष देशमुख, हिशोब अजून चुकता नाही झाला असं म्हणतच अचानक सटकन एक पियुषच्या कानाखाली जोरात आवाज निघाला. सर्वजण एकदम अचंबितच होऊन पियुषच्या दिशेने बघू लागले. पियुष तर गाल चोळतच उभा होता. त्यालाही कळालं नाही की मोहिनीने असं अचानक का केलं. माझ्यातल्या एक स्त्री रूपी महिलेनं तुला कधीच माफ केलंय पियुष, पण हीच सापड तुला माझ्यातल्या एका आईने दिली. कारण नालायक माणसा, तुला कल्पनाही नसेल तू दिलेल्या अबोर्शनच्या गोळ्यांमुळे माझ्या बाळाला आतमध्ये किती त्रास सहन करावा लागला होता. तुला याची कल्पना देखील नसेल. इतकं सोपं वाटतं का तुला कोणाचा तरी जीव घेणं? तू एक अत्याचारीच नव्हे तर एक खुनी देखील आहेस. मोहिनी अजूनही तिच्या गमावलेल्या बाळाचं आभास रूप आठवून पियुषवर चिडत होती. बाळाच्या मायाळू जाणीवेनं कुठेतरी तिचा कंठ दाटून आला आणि ती पियुषपासून बाजूला निघून जाऊ लागली. तितक्यात थांब मोहिनी, अचानक मागून आलेल्या आवाजाने मोहिनी जागेवर थबकली आणि मागे वळून बघितलं. मोहिनी, तुझ्यातल्या आईने तिच्या लेकराचं रूपही बघितलं नव्हतं. तू तुझ्या बाळाला जन्मही दिला नव्हता तरी तू त्याच्यासाठी वारंवार इतकी हळवी होतेस. मग माझाही विचार कर ना बेटा. माझ्यावर उपकार कर वाटले तर.
मी तुझ्या पाया पडते, पण माझ्या पियुषला माफ कर. त्याच्यावरची केस मागे घे. मी नाही जगू शकत माझ्या पियुषशिवाय. वाटलं तर मी अजून काही दुसरी शिक्षा भोगायला तयार आहे, पण प्लीज माझ्या पियुषला माफ कर. आम्हाला म्हातारपणाची काठी म्हणून तोच एक आधार आहे. पियुषची आई मोहिनीच्या मागे पळतच येऊन तिला गयावया करत होती. मोहिनीला हे सर्व अजिबात बघवत नव्हतं. मनाने खूप हळवी असलेली मोहिनी तिला खूप कठीण जात होतं असं अचानक मन घट्ट करायला. एक वेळी जी बाई आपली सासू होती, आपण तिच्या पायाशी वारंवार झुकून आशीर्वाद घेत होतो, आज तिने असं आपल्या पायाशी झुकलेलं मोहिनीला नाही सहन झालं. तिने पियुषच्या आईला पटकन उठवलं. त्यांचा हात हातात घेऊन त्याच्या हातावर तिचं कपाट टेकवले. आई, तुम्हाला तरी तुमच्या पियुषचं वागणं योग्य वाटलं का? आई आहात ना तुम्ही त्यांच्या? मग असे संस्कार का दिलेत मुलाला की तुमच्या म्हातारपणी त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या पायाशी झुकावे लागल? का नाही वेळीच आपल्या मुलाच्या चुकीच्या वागण्यावर लगाम लावला? माझ्या आयुष्याला बर्बाद होण्यात तुम्हीही तितक्यात कारणीभूत आहात ना? पण तुम्हाला शिक्षा देणं माझ्या संस्कारात नाही बसत. शेवटी कुठेतरी मी तुमचं अन्न खाल्लंय. तुम्ही अजूनही माझ्या आईसारख्याच आहात मला. जर आधीच कंचन आणि पियुषचं लग्न लावून दिलं असतं तर ही वेळ आलीच नसती. तिला नोकरी करायची तर करू द्या ना. तिने इतकं शिक्षण केलं आहे, तिला तिची ओळख बनू द्या. तुमची काळजी घ्यायला मीना मावशी आहेतच. वाटलं तर अजून एक केअर टेकर ठेवा, पण तिला तिच्या पद्धतीने जगू द्या. मोहिनी पियुषच्या आईला समजावत होती. मोहिनीने कोर्टने सुनावलेली पियुषच्या आईवडिलांना 1 महिन्याची जेलची शिक्षा माफी केली होती. पोरी, तू म्हणशील तसं, पण माझ्या पियुषला माफ कर. कंचनने पण मोहिनीला खूप विनवणी केली की पियुषला तिने माफ करावं, कारण कंचन पण पियुषवर खूप प्रेम करायची आणि ती देखील पियुषशिवाय राहून शकतच नव्हती असं ती वारंवार मोहिनीला सांगत होती. मोहिनी, तू जर आयुष्यात कधीतरी कोणावर अगदी मनापासून जर प्रेम केलं असेल तर त्या प्रेमाची जाणीव करून पियुषला माफ कर प्लीज. इतक्या वर्षापासून आम्ही दोघे सोबत राहतोय, आता त्याच्यापासून लांब राहून शक्य नाही ग होणार. माझा खूप जीव गुंततोय त्याच्यात. मी नाही राहू शकणार. आता कंचन पण मोहिनीला विनवणी करत होती. मोहिनीला दोघींचं बोलणं ऐकून खूप कसं तरीच होत होतं. हृदय पिळून निघत होतं. एक आईचं आणि एक प्रियशीचं बोलणं ऐकून तिचं मन गलबलून गेलं, कारण तिने हे दोघांही रूप अनुभवले होते. एक आईची आर्त हाक आणि एक प्रियशीची हृदयातून येणारी विनवणी तिला आता सहन होत नव्हती. मनावर खूप मोठा दगड ठेवून तिने एक निर्णय घेतला. ठीक आहे, तुम्ही दोघेही प्लीज शांत व्हा. मोहिनीने बोलायला सुरुवात केली. आई, तुम्ही मला वचन द्या की पियुष आणि कंचनचं तुम्ही कायदेशीर लग्न लावून द्याल. आणि कंचन, तू पण मला वचन दे की तू तुझ्या नोकरीचा व्याप सांभाळता सांभाळता आईबाबांकडेही लक्ष देशील. दोघींनी मोहिनीला होकार दिला. आता ऐका, मी पियुषला माफ तर नाही करू शकत. एक वेळेला मला झालेल्या त्रासाबद्दल मी त्याला कधीच माफ केले आहे, पण आई, जसं एक आई म्हणून तुमच्या पियुषसाठी जीव तळमळतोय ना, तसंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त जीव माझ्या आई वडिलांचा माझ्यासाठी वारंवार तुटलाय. खूप सहन केलं त्यांनी माझ्यासाठी. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी पियुषला कधीच माफ नाही करणार. तुम्हा दोघींच्या आग्रहाखातर मी पियुषची शिक्षा कमी करते, पण त्याला माफी नाही मिळणार. मोहिनीचं बोलणं ऐकून पियुषच्या आईला आणि कंचनला थोडंसं बरं वाटलं. कमीत कमी पियुषची शिक्षा तरी कमी झाली आहे हे ऐकून दोघींनी मोहिनीचे खूप आभार मानले. मोहिनी त्या दोघींजवळ आता जास्त वेळ न थांबता तिथून पटकन निघून आली, कारण अजून जास्त वेळ जर ती तिथे थांबली असती तर त्या दोघींच्या अधिक बोलण्याने कदाचित ती अजून भावनिक होऊन पियुषला माफ करूनच आली असती. म्हणून कसं तरी मन जड करून तिने तिथून लगेच काढता पाय घेतला. मोहिनीने पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना शिफारस केली आणि पियुषची शिक्षा कमी केली. त्याला 1 वर्षाची तरी जेलची हवा तिने द्यायलाच लावली, कारण शिक्षा नसतीही दिली तर पुढे कधीतरी तो कंचनसोबत पण असं वागू शकला असता. आणि इतकं सर्व अगदी सहज विसरून त्याला पूर्णपणे माफ करायला मोहिनी काही देऊ नव्हती. कुठेतरी तिलाही त्याला दाखवून द्यायचं होतं की कुठल्याही स्त्रीची सहन करण्याची एक मर्यादा असते, आणि ती मर्यादा संपली की मग त्या स्त्रीमध्येही लढण्याची आणि अद्दल घडवण्याची ज्वाला पेटून उठते. कोर्टची सर्व कारवाई झाली होती. डिवोर्स पेपरवर पियुष आणि मोहिनी दोघांच्या सह्या झाल्या होत्या. येत्या 8 दिवसात डिवोर्सची ऑर्डर मिळणार होती. आज खऱ्या अर्थाने मोहिनी पियुषच्या बंधनातून मुक्त झाली होती. आज तिला तिचं जग स्वच्छंदी वाटत होतं. भविष्यातले बरेच विकल्प मोकळे झाले होते. तसं म्हणायला गेलं तर आयुष्याची ही नव्याने सुरुवात होती. तिने ठरवलं होतं काही दिवस तरी एकांतात जगायचं. अगदी सहजपणे तरी प्रसादच्या प्रेमात गुंतायचं नाही. त्याला अगदी सहज आणि लवकर सांगायचं नाही की मी
मोहिनी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, कारण खूप कमी वेळेतच आयुष्यात मिळालेल्या धड्यांपासून खूप काही शिकायला मिळालं होतं. म्हणून मन अगदी सहज मानायला आणि कोणावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मोहिनी तिच्या आई वडिलांसोबत घरी जायला निघाली. चेहऱ्यावर शांतता होती, पण कुठेतरी ती शांतता समाधानाने भरलेली होती. चेहरा विचलित नव्हता, जणू खूप मोठ्या त्रासातून मुक्त झाल्याची एक छटा चेहऱ्यावर लहरत होती. थोडंसं छोटंसं हसू होतं गालात. तिला असं समाधानी आणि स्वच्छंदी बघून प्रसाद मात्र कारमध्ये बसून आज ढसाढसा रडत होता. त्याच्या अश्रूंना आज खरी वाट मिळाली होती. आजपर्यंत मनाच्या गाभाऱ्यात दाबून धरलेला हंबरठा त्याने शुभमच्या मिठीत मोकळा केला. शुभम त्याला जितकं शांत करायचा प्रयत्न करत होता, तितकं अधिकच प्रसादला रडू कोसळत होतं. कारण आजवर पियुषने दिलेला त्रास मोहिनीने सहन तर केलाच होता, पण त्याच्यापासून लांब होऊनही तिने प्रसादच्या जवळ येताना वारंवार पियुषची एक पत्नी म्हणून स्वतःवर निर्बंध लादून घेतले होते. तो तिकडे स्वतःच्या जीवाची आशाशी करत असताना हिने मात्र वारंवार स्वतःचं मन आणि स्वतःच्या भावना जाणून घेतल्या. प्रसादला एक एक आठवण आज येत होती. खूप वेळा मोहिनीची इच्छा होऊनही तिने प्रसादला मिठी मारतानाही स्वतःला वाहू दिलं नव्हतं. किती ती जीवाची तळमळ सहन केली होती, आणि तिच्या तळमळीत होर पडत मात्र तो होता. लायक नसलेल्या पतीचा पत्नी धर्म पाळताना विरहायातना मात्र प्रसाद आणि मोहिनी दोघेही सहन करत होते. पण आता सर्व काही ठीक होणार होतं या कल्पनेने त्याने डोळे पुसले. शुभमने दिलेली पाण्याची बॉटल तोंडाला लावली. घटघट पाणी पिला तो. तसं थोडं पाणी तोंडावर मारलं आणि मोहिनीच्या कार पाठोपाठ चालवायला सुरुवात केली. एवढा मोहिनी आणि तिचे आईवडील घराकडे निघाले होते. मोहिनी पण आज त्यांच्या स्वतःच्या कारने आली होती. शुभम कार चालवत होता. प्रसाद पुढच्या सीटवर बसून सीटवरचं मागं डोकं टेकवून डोळे मिटून शांत पडला होता. आज कारमध्ये गाणे ऐकण्याची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून कारमध्ये शांतताच होती. शुभमने FM लावला, पण प्रसादने डोकं दुखतंय सांगून FM बंद केला. शुभम बिचारा शांतपणे पुन्हा ड्रायव्हिंग करू लागला आणि मोहिनीच्या कारच्या मागे जाऊ लागला. थोडं पुढे आल्यावर मात्र मोहिनीची कार रस्त्यातच एक हॉटेलसमोर थांबलेली दिसली, म्हणून शुभमने पण थोडं अंतरावरच त्याची कार थांबवली. हॉटेलमध्ये गेल्यावर उगाच मोहिनीला काही शंका यायला नको म्हणून हे दोघे त्यांच्यापासून लांबच राहिले होते. प्रसाद मात्र मस्त शांत झोपला होता. थोडा वेळ गेल्यावर मोहिनी आणि तिचे आई वडील कारमध्ये जाऊन बसले. कार चालवायला मोहिनीच्या काकाचा मुलगा होता सोबत. सर्वजण कारमध्ये बसले, पण कार मात्र चालूच होत नव्हती. खूप प्रयत्न करूनही कार स्टार्ट होतच नव्हती. मोहिनीच्या काकांच्या मुलाने आजूबाजूला बघितलं, पण हॉटेलच्या आसपास गॅरेज पण दिसत नव्हतं. खूप वेळ असाच गेला. शेवटी शुभमने स्वतःची कार स्टार्ट केली आणि मोहिनीच्या कारजवळ येऊन थांबली आणि बाहेर उतरून मोहिनीच्या काकांच्या मुलाला विचारलं काय झालं ते. दोघेही ओळखीचेच, एकच गावाचे, म्हणून मोहिनीचे वडील पण पटकन शुभमच्या जवळ आले. मोहिनी थोडी लांबच उभी होती. तिला वाटलं शुभम एकटाच आहे की काय, पण एक मन राहून विचार करत होतं की कारमध्ये नक्कीच प्रसाद नावाचा लबाड कोल्हा लपून बसलेला असणार, पण तो बाहेर आलाच नाही, म्हणून तिने जास्त विचार केला नाही. मोहिनीच्या वडिलांना शुभमने त्यांच्या कारमध्ये बसायला सांगितलं. मोहिनीचे आई वडील नाही म्हणत होते, पण संध्याकाळ होत आली होती. त्यात पुढचा काही रस्ता थोडा सुनसान होता, म्हणून मोहिनीच्या काकांच्या मुलाने त्यांना शुभमच्या कारनेच घरी जायला सांगितलं आणि तो मागून नंतर कार दुरुस्ती करून घेऊन येणार असं सांगितलं. बाहेरचा हा सर्व प्रकार प्रसादला माहीत नव्हता, कारण डोकं दुखत असल्यामुळे त्याने शांतपणे झोपायचं ठरवलं होतं आणि तो AC लावून झोपलेला होता. आणि अचानक त्याच्या मागच्या सीटवर मोहिनी येऊन बसली. तिच्या बाजूला तिचे आई वडील पण बसले. प्रसाद बसलेल्या सीटच्या अगदी मागच्या सीटवर मोहिनी बसतच होती की तिचा हात प्रसादच्या डोक्याला लागला आणि प्रसादला अचानक जाग आली. म्हणून त्याने थोडे डोळे किलकिल्ले करून मागे बघितलं, तर मोहिनी असं अचानक कारमध्ये बसलेलं बघून प्रसादची तर झोपच उडाली. पण लगेच मनात मात्र चांगलीच कडी खुलली. आज जे अपेक्षितच नव्हतं ते घडलं होतं. परत एकदा त्याला देवाचे आभार मानावे वाटले की बरं झालं मोहिनीची कार बिघडली. प्रसादने मोहिनीच्या वडिलांना बसल्या बसल्या मागे वळून बघून नमस्कार केला, पण मनात मात्र खूप विचार चालू होते की मोहिनीची कार अशी अचानक कशी काय बिघडली. पण जे झालं ते बरंच झालं, म्हणून त्याने मनातच देवाला परत एकदा हात जोडले. प्रसाद कारमध्ये बसलेला असेलच हे मोहिनीने शुभमला बाहेर बघितल्यावरच ओळखून घेतलं होतं. तिने प्रसादकडे जास्त बघायचं मुद्दामून टाळलं होतं. ती पण मागच्या सीटवर डोकं टेकून आणि डोळे मिटून शांत पडून राहिली. मोहिनीच्या काकांच्या मुलासोबत थोडंसं बोलून शुभम पण कारमध्ये येऊन बसला आणि त्याने कार स्टार्ट केली आणि तो कार घेऊन निघाला. थोडं पुढे आल्यावर प्रसादने लगेच FM चालू केलाच. मग मोहिनी आणि तो एकाच कारमध्ये आहे म्हटल्यावर त्याला कोणी आसपास आहे की नाही याचा विसरच पडतो. मग काय लागलं गाणं. प्रसादच्या बंद डोळ्याला
डोळ्याचा मिटलेला पापण्या तनू अश्रूंचे ओघळ गालावर आले आणि त्याने पटकन ते उलट्या हाताने पुसून घेतले. कारण गाणं ऐकताना गेल्या 2 दिवसांपासून तो आणि शुभम कोणत्या परिस्थितीत गुजरातमध्ये कंचनचा शोध घेत फिरत होते आणि तिला कसं जाळ्यात ओढून कोर्टपर्यंत आणून उभं केलं हे त्यांनाच माहिती आणि शुभमलाच माहिती होतं. आणि इतकं सर्व केवळ फक्त आणि फक्त मोहिनीसाठीच त्याने केलं होतं. तिने त्याच्याशी नव्याने प्रेम किंवा लग्न करावं म्हणून नाही, तर तिची कायमची सुटका तिच्या प्रेमाच्या लायक नसलेल्या माणसाच्या ताब्यातून लवकरात लवकर व्हावी म्हणून हे सर्व त्याने केलं होतं. आणि हे सर्व फक्त आणि फक्त त्याचं तिच्यावर असलेलं अपार प्रेम होतं म्हणून त्याने हे सर्व केलं होतं. तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे याची स्वास्वती नव्हती, पण त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे याची त्याला स्वतःलाच ग्वाही घ्यायची होती. त्याची एक परीक्षा म्हणून त्याने हा खेळ खेळला होता आणि त्यात आज तो मोहिनीसोबत जिंकला होता. गाणं ऐकताना एक एक शब्द तो मोहिनी जणू सांगत होता आणि तो न बोलताही त्याच्या भावना तिच्या काळजाचा ठाव घेत होत्या. कारण ती तरी कुठे झोपली होती, ती पण तर गाणं ऐकतच होती आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना खिडकीबाहेर बघून वाट मोकळी करून देत होती. न कळत दोघांची नजर समोरच्या आरशात जुळत होती आणि आत्ताच एकमेकांना पार केलेल्या कसोटीच्या आनंदात कळकळून मिठी मारावी ही भावना दाटून येत होती. सर्वजण आपापल्या घरी पोहोचले. त्या रात्री मात्र मोहिनीने खूप शांत झोप घेतली आणि प्रसादने देखील. आज गेल्या 2 दिवसापासूनचं थकलेला जीव म्हणून पटकन बेडवर अंग टाकलं आणि पडल्याबरोबर झोपून घेतलं. पण मोहिनीला आता जाणून घ्यायचं होतं की प्रसाद आणि शुभम जर त्यांच्या कारच्या मागावर होते म्हणजे ते दोघेही कोर्टमध्ये आलेच असणार आणि कंचनलाही प्रसादनेच आणलं असणार हेही तिला कळून चुकलं. पण मात्र कंचनला कसं आणलं हे तिला आता जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी लवकरात लवकर प्रसादला भेटणं ते गरजेचं होतं.